आपण कुठे असाल तर आपण त्याला आपल्या संघाशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. या दुपारच्या उन्हात आपण पाहतोय का एका बाजूला खारघरचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला नवीन पनवेलचा संघ आहे. कळंबोली संघ दाखल झालाय मला असं वाटतं फायनल मध्ये. नक्कीच नक्कीच. बॉलर हर्षल भुजबळ मैदानावरती दाखल झालाय. ज्या गोलंदाजांनी नवीन पनवेलचं क्रिकेट पूर्णपणे घडवलं तोच हर्षल भुजबळ गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. बॉल तर सिक्सरचे चेंडू आपल्याला या ठिकाणी मैदानावरती पाहायला भेटत आहेत. तर हर्षल भुजबळ हा असा खेळाडू आहे ज्याने खूप असे मैदान गाजवलेत आणि आता 40+ क्रिकेट देखील खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आणि फलंदाजीसाठी फलंदाज नागेश आणि सत्या दोन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. पंच थोडा वेळ सामना थांबवायचा आहे. तर थोडा अडथळा निर्माण झालता परंतु ठीक आहे, चला सामना चालू करायचा आहे. ओहो, पहिला चेंडू या ठिकाणी आला आहे डॉट. तर दुसरा चेंडू सुरेख फटका, लाजवाब चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार, चौकार. नाना स्कोरिंग साठी कोण नाहीयेत तर थोडस स्कोरिंग करणं गरजेचं आहे. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि असं वाटतंय थोडीशी रिप्लेसमेंट कुठेतरी केली गेली आहे. मात्र लाजवाब फटका खेळला गेलाय. बॅट्समनचं नाव आहे सत्या आणि सत्याच्या बॅट मधून धमाका पाहायला भेटतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओहो, ऑफ ब्रेक प्रकारचा चेंडू सरळ सीमा रेषा पार, दुसरा चौकार. सुरेख 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 फटकेबाजी मैदानावरती चालू केली गेली आहे. सत्याच्या बॅट मधून अक्षरशः धमाके चालू केले गेलेत. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर आलेले 2 चौकार. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 8. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 8 धावा लागल्या गेल्यात. या ग्राउंडचा विचार करता आपल्याला या ग्राउंडवरती 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 70 ते 80 धावा करणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी वाटचाल केली गेली आहे रॉयल खारघर कडून. ओहो, अजून एक धमाका मैदानाच्या बाहेर ठोकलाय. अजून एक चौकार. लगातारच्या 3 चेंडूवरती 3 चौकार. सत्याच्या बॅट मधून धमाके. धमाके चालू केले गेलेत मैदानावरती. ज्या प्रकारे फलंदाजी व्हायला पाहिजे, जी अपेक्षा केली गेली आहे कर्णधाराच्या माध्यमातून, त्या अपेक्षेवरती सत्या नावाचा फलंदाज मैदानावरती उतरलाय आणि चौकारांची हॅट्रिक लगावली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा हर्षल भुजबळ. ओहो, अजून एक फटका. हाही चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. अजून एक 4. मला असं वाटतंय आक्रमण केलं गेलंय. आक्रमण केलं गेलंय. अजून एक फटका जाईल. हा चेंडू तर मला असं वाटतंय सीमा रेषा पार. अजून एक चौकार. 5 चेंडूवरती 5 चौकार लगावले गेलेत फलंदाजांच्या माध्यमातून आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल
20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आक्रमण पाहिजे होतं रॉयल खारघर संघाला आणि आक्रमण केलं गेलंय. नवीन गोलंदाज मैदानावरती अजून एक ज्याच्या नावाची चर्चा या पूर्ण नवीन पनवेलच्या टेनिस विश्वात आहे असा गोलंदाज मैदानावरती दाखल झालाय. नाव आहे शशांक सोनावणे. ज्याही गोलंदाजांनी पोदीचं मैदान आणि पोदीचं नाव ज्या गोलंदाजांनी पुढे केलं त्या गोलंदाज मैदानावरती सज्ज झालाय. मात्र आक्रमण केलं गेलंय. सत्याच्या पाठमधून ज्या प्रकारे 5 चौकार आलेत मला असं वाटतंय कुठेतरी सेट होऊनच आलेत की काय अशा प्रकारे फलंदाजी करतायत. तर स्ट्राईक एंडला पहिल्यांदाच नागेश मैदानावरती सज्ज झालाय. इथून पुढे आक्रमण करावं लागेल. मात्र कुठेतरी एक कमबॅक ओव्हर जरी मैदानावरती आली तरी नवीन पनवेलचा संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. पाहावं लागेल. शशांक सोनावणे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पहिलाच बॉल घेऊन नागेशसाठी. ओहो पहिलाच बॉल फिरवलाय आणि फिरवलाय त्या प्रकारे चेंडू आलाय देखील सीमारेषा बार. अजून एक चौकार मैदानावरती. लाजवाब फटकेबाजी चालू आहे रॉयल खारघरची. लाजवाब. मला असं वाटतं कुठेतरी 4चाच पाडा या फलंदाजांनी मानात ठेवला आणि त्या प्रकारची फटकेबाजी चालू आहे. सुरेख फटकेबाजी. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 7 चेंडूच्या समाप्तीनंतर या धावा या संघाला योग्य त्या रीतीने पुढे घेऊन चालल्यात. मात्र शशांक सोनावणे चांगला गोलंदाज आहे. कमबॅक करावं लागेल. मात्र सुरेख फलंदाजी. नाव आहे नागेश. नागेशच्या बॅटमधून अजून एक धमाका करण्याचा प्रयत्न. मात्र सिंगल कुठेतरी आली गेली मैदानावरती आणि हेच करावं लागेल. मात्र सत्याने ज्या प्रकारे 5 चौकार लगावले लाजवाब मैदानावरती फटकेबाजी केली. शशांक सोनावणे कमबॅक करणं जाणतात आणि त्या प्रकारचा चेंडू टाकला गेलाय. तिसरा चेंडू. अजून एक सुरेख. अजून एक सुरेख. अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल आणि ती गोलंदाजी चालू केली मैदानावरती. मला असं वाटतंय की कुठेतरी नाना यांनी दिलेला कान मंत्र आणि त्यानंतर अशा प्रकारे गोलंदाजी मैदानावरती गोलंदाजांनी चालू केली आहे. ओहो अजून एक फटका लाजवाब आहे. फटका जाईल सरळ सीमा रेषा पार. चौकार. असं वाटतंय 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती असं वाटतं या गोलंदाजावरती 10 रन आले गेल्यात. अर्थातच काय तर सरासरी राखली जाते फलंदाजांच्या माध्यमातून. कुठेतरी छोटं ग्राउंड आहे आणि मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न या मैदानावरती चालू आहे. नक्कीच 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 टार्गेटच असतो का चेस करण्यासाठी आणि रेग्युलर खेळणारे फलंदाज गोलंदाज या मैदानावरती आहेत नवीन पनवेलच्या संघात. मात्र बाहेरून येऊन ज्या प्रकारे फलंदाजी मैदानावरती चालू आहे लाजवाब फटकेबाजी चालू आहे रॉयल खारघर संघाची. पुढचा बॉल फिरवण्याचा प्रयत्न. मात्र पंचांचा वाईड बॉलचा इशारा. मला असं वाटतं कुठेतरी आता वाचायची गोलंदाजी मैदानावरती गोलंदाजांच्या माध्यमातून चालू झाली. मात्र धावा थांबवाव्या लागतील. ज्या प्रकारे धावा मैदानावरती चालू आहे मात्र चांगली फटकेबाजी. चांगली फटकेबाजी. नाव आहे नागेश. नागेश अजून एक भिरकावण्याचा प्रयत्न. मात्र थोडासा फसलाय चेंडू आणि सिंगल धाव पळून पूर्ण केली गेली. स्ट्राईक रोटेशन करणंही गरजेचं आहे कारण की ज्या प्रकारे नागेश आणि सत्या
नक्कीच नक्कीच मला असं वाटतंय कुठेतरी इनिंगचा पहिला बॉल आलेला डॉट आणि त्यानंतर केलेली फटकेबाजी, मला असं वाटतं अजून एकही डॉट चेंडू आलेला नाहीये. नक्कीच नक्कीच फटकेबाजी लाजवाब चालू आहे. ढगात लाइटिंग लागलीये, मात्र 40+ खेळाडू आहेत, संधीच देणार नाहीयेत. अजून एक फलंदाज यावेळेस झालाय मैदानाच्या बाहेर, नाव आहे सत्या, आणि असं मला वाटतंय मैदानाच्या बाहेर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय पवन. पवन सर मैदानावरती दाखल झालेत. 50+ खेळाडू आहेत. या उन्हात देखील चांगलं काम करावं लागेल, चांगला खेळ दाखवावा लागेल. मात्र सत्याने लाजवाब फटकेबाजी चालू केली आणि कुठेतरी त्यांच्या खेळीचा अंत झालाय. पवन सर मैदानावरती दाखल झालेत. पवन सरांना काहीतरी करावं लागेल. बत्तीस धावा, 16ची सरासरी लागली मैदानावरती. 16च्या सरासरीने यावेळेस फलंदाजी मैदानावरती चालू आहे. नवीन गोलंदाज येणार कोण? राकेश, सुनील असेल. नवीन गोलंदाज मैदानावरती येणार कोण पाहावं लागेल. बत्तीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 16ची सरासरी लागली गेली आहे. राकेश नवीन गोलंदाज, अजून एक नवीन पनवेलचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो राकेश मैदानावरती गोलंदाजीसाठी आलाय. याही गोलंदाजांनी कित्येक मैदानं गाजवलेत आणि पुन्हा एकदा पोदीचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहे. मात्र लाजवाब फटकेबाजी चालू आहे. नागेशला काहीतरी करावं लागेल. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. रॉयल संघाला कुठेतरी या 12 चेंडूत 40 धावांची गरज असेल. मात्र कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न नवीन पनवेलचे खेळाडू मैदानावरती करतील, प्रश्नच नाहीये, पाहावं लागेल. कुठेतरी नागेशला रोखण्याचा प्रयत्न मैदानावरती चालू आहे. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण मैदानावरती लावलं जातंय कुठेतरी नागेशला रोखायचंय. त्याच्यासाठी राकेश सज्ज झालाय. पहिलाच बॉल, हो अक्षरशः भोकातच टाकलाय की काय. आणि हो यॉर्कर लाईनचा चेंडू मैदानावरती टाकला गेलाय राकेशच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आता मात्र मैदानावरती दाखल झालाय, नाव आहे पवन सर. नक्कीच 50+ खेळाडू आहेत आणि हा जज्बा पाहिजे मैदानावरती. तो जज्बा घेऊन उतरलेत नागेश सर मैदानावरती. पुढचा बॉल, राकेशचा शॉर्ट बॉल, भिरकावण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मात्र थोडीशी मिस फिल्डिंग झाली मैदानावरती. खेळाडू पुढे आणि चेंडू पाठी, असंच समीकरण पाहायला भेटलंय. आणि 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात मैदानावरती. 1 रन शॉट, अर्थातच 2 धावा मला असं वाटतंय मैदानावरती दिल्या जातील. 1 रन शॉट आहे. पंचांचा इशारा आलाय. पंच काळे सर मैदानावरती आहेत. नक्कीच नक्कीच नक्की चांगली रॉयल खारघर संघाची ही संकल्पना आवडली. ज्या प्रकारे पंचांना कुठल्याही प्रकारचा दबाव न टाकता एक्सेप्ट केलाय. भिरकावण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण, वाह काय सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं. आणि अजून एक फलंदाज नागेश मैदानाच्या बाहेर. राकेशनी कमबॅक केले मैदानावरती. त्या प्रकारे 3 चेंडू नक्कीच नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय चंदू. ज्या चंदूने खूप अशी चांगली खेळी खूप अशा मैदानावरती केली, आज करावी लागेल पुन्हा एकदा. मात्र रोखले गेले राकेशच्या माध्यमातून. आज तर क्रिकेटचा खेळ आहे. पहिल्या 2 ओव्हरवर वरचढ ठरलेले रॉयल खारघर संघ कुठेतरी थोडासा बॅकफुटला येतोय की काय पाहावं लागेल. अजूनही षटकातले 3 चेंडू बाकी आहेत.
आक्रमण हल्ला करावा लागेल. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सुरेख असं गुणलेखन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय. ओहो, रिवर्सचा फटका लाजवाब आहे. चेंडू जाणार सरळ सीमा रेषा पार, चौकार. मी पहिलेच बोललो होतं, या खेळाडूंनी देखील खूप मैदान गाजवले. असा फलंदाज मैदानावरती चंदू पाहायला भेटतोय. चंदूच्या पॅट मधून रिवर्सचा फटका, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. सुरेख फटकेबाजी चालू आहे. राकेश वाह, नामी काफी आहे. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर कमबॅक करून दिलं गेले गोलंदाजाच्या माध्यमातून. फलंदाज बाद. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. तब्बल 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. साईप्रीतचं लाईव्ह प्रॉपर आहे. त्या ठिकाणी रन, विकेट, चांगली संकल्पना आहे लाईव्हच्या माध्यमातून. साईप्रीत लाईव्ह आपण त्यांनाही पाहू शकता मैदानावरती. पंच काळे, या मैदानावरती कुठल्याही टुर्नामेंट असेल तर पहिला कॉल जाणारा खेळाडू नसेल मात्र पंच असेल, त्याचं नाव आहे अमोल काळे. राकेश लाजवाब गोलंदाजी, कमबॅक ओव्हर काय असते दाखवून दिलंय. अजून एक यॉर्कर लाईनचा चेंडू मैदानावरती टाकला गेलाय. दुसरीचा प्रयत्न होईल का? हो, झालाय. कारण की पवन सरांना कुठेतरी स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी ठरला गेलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 41 धावा लागल्या गेल्यात. सुनील आणि पवन सर मैदानावरती आलेत. धमाका करण्याचा प्रयत्न, मात्र पवन सर कुठेतरी रनआउट होण्याच्या प्रयत्नात, मात्र फलंदाज होणार नाही. बाद. कुठेतरी षटकार येणं फार गरजेचं आहे मैदानावरती. सगळे चौकार आलेत आणि या चौकारांच्या धावा मैदानावरती आल्या गेल्यात. मला असं वाटतं विजयला षटकार मारावेच लागतील. शेवटचे 5 चेंडू, आर नाही तर पार. धुवाधार फटकेबाजी करावी लागेल, मात्र कमबॅक ओव्हर टाकल्या गेल्यात मागच्या 2. पुन्हा एकदा विजय. ओहो, पंचांचा इशारा आलाय. इट्स नो बॉल आणि चेंडू सीमा रेषा पार, चौकार. कुठेतरी सुनीलने केली चुकी भोगावी लागेल. विजयच्या बॅट मधून आल्या 4, चौकार. मला असं वाटतं रॉयल खारघर संघाला षटकारांची गरज नाहीये. ज्या प्रकारे शेवटचे 5 बॉल आहेत विजय घोपडे यांच्याकडून. रॉयल संघाला खूप अपेक्षा आहेत. पाहूया पुढील बॉल आणि हा जबरदस्त स्ट्रोक आणि हा चौकार घोपडे यांच्या बॅट मधून आलेला आहे. यस चौका.
शेवटच्या 4 बॉल मध्ये रॉयल संघाला अजून 20 धावा तरी पाहिजे, तेव्हा एक चांगला स्टेटस बनेल. सुनील हे सुद्धा अनुभवी बॉलर आहेत. पाहू त्यांचा पुढील बॉल. कम बॅक करू शकतात. हा सेमी फायनलचा सामना आहे. जो जिंकल तो फायनल खेळणार आहे. प्राइज साठी खेळू शकतो. शेवटचे 4 बॉल. धाव संख्या झालेली 51. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. पुढील बॉल पाहूया. विजय. पुढील बॉल जबरदस्त शॉट. यस, झेल सुटलेला आहे. एक धाव कंप्लीट. एका धावेवर समाधान मानावं लागलेला आहे विजय यांना. धाव संख्येत 1 ने वाढ. धाव संख्या झालेली आहे ती 52. शेवटचे 3च बॉल बाकी आहेत. स्ट्राईक वर आहेत पवन सर. हेच त्यांचं 52 आहे. शेवटचे 3 बॉल. सुनील यांचे शेवटचे 3 बॉल. चांगला बॉल, तसा चांगला शॉट. हा चौकार. यस, चौकार. खूप चांगला असा शॉट पवन सरांचा. चौकार आहे. पंचांचा निर्णय अंतिम. यस, हा षटकार. षटकार, क्या बात है. या इनिंगचा हा पहिला षटकार पवन सर यांच्या बॅट मधून. आणि आता अंतिम बॉल बाकी. या इनिंगचा हा शेवटचा बॉल आहे सुनील यांचा. पाहूया शेवटच्या बॉल मध्ये सुनील सक्सेस होत आहेत की पवन. एक जुना बॉल द्या. वेट करा 1 मिनिट. मॅचचा बॉल येऊ द्या 1 मिनिट. काही घाई नाही आपल्याला, वेळ आपल्याकडे भरपूर आहे. धाव संख्या झालेली आहे ती 62. ओल्ड बॉल येणार ना दादा. बॉल हरवलेला आहे. हा बॉल घ्या. शेवटचा बॉल आहे. अंतिम बॉल आहे. पाहूया पवन सर काय करतायत या बॉल मध्ये. धाव संख्या झालेली आहे ती 62. हा शेवटचा बॉल. नवीन बॉल घेतलेला आहे. सुनील वर्सेस पवन. जबरदस्त हवे शॉट आणि षटकार. क्या बात है. धाव संख्या झालेली आहे ती 68. नक्कीच चांगली अशी पवन सरांची फटकेबाजी. चांगला असा स्कोर झालेला आहे 24 बॉल मध्ये 68. जिंकण्यासाठी पनवेल संघांना 69 धावांची गरज. थँक्यू. पुढील समालोचन आमचे मित्र
तो आलाय, तो आलाय. याचं नाव आहे मयूर गावंड. या ग्राउंडचा ज्याला आठपुते म्हटलं जातं, तो मयूर गावंड मैदानावरती पाहायला भेटतोय. पंचगिरी केली तर अजून एक कोल्ड कॉफी भेटेल. चला स्पीड अप करा. वेलकम बॅक वन्स अगेन. सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही इथे स्वागत करू आणि तुम्हा सगळ्यांना घेऊन चलू क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये. जंगल ज्वाला परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे, या वनव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे. वनवा पेटलाय, मैदान मैदान राहिलं नाहीये, ते रणांगण बनलंय आणि रणांगणामध्ये आता आपण पाहतोय मॅचला सुरुवात झाली आहे. सुरुवात हर्षल भुजबल यांची. त्या बॉलवरती आलेला हा दर्जेदार आपण षटकार बघितला. सुपर क्वालिटी फटका होता. त्या बॉलवरती 6 धावा मिळतील त्यात तीळ मात्र शंका नाही. आणि त्यापैकी 6 धावा म्हणजे 63 धावांचा आता पाठलाग वाचला. येणारे बॉल 23 बाकी आहेत. सुरुवात पहिली चांगली. पहिल्या बॉलला षटकार आणि आक्रमण दाखवलं हर्षल भुजबल, रिसेंट बॅचचा मॅन ऑफ द मॅच. एक चांगला फलंदाज या टीमचा, एक चांगला लीड बॅट्समन या टीमचा. यावेळचा बॉल समोर, कॅच चान्स, कॅच ड्रॉप, चान्स हवा. रन तिथे आपण जरूर पाहू. सात धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. ओ शॉट, सुपर शॉट दिस टाइम फॉर. यावेळेला येतोय हा दणदणीत चौकार. मागील आपण इनिंग मध्ये बघितलं होतं पहिलं षटक जिकडे 20 आल्या होत्या. आता या षटकामध्ये तोच पाठलाग करायचा कदाचित. 11 झालेला आहेत आतापर्यंत. 3 चेंडू झालेले आहेत. खेळाडू तयार आहे सेकंडला. ओ गुड शॉट, सुपर मॅसिव्ह. या वेळेला 4 रन पुनशा पाहायला मिळतात. 15 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचंय हा मनसोबा दोन्ही बॅटर्सचा. बॅटर युनिट मध्ये भुजबल आणि दुसऱ्या बाजूला पण सुहास पाहतोय. बॉलिंग मार्फत संदीप
आणि संदीपवरती आक्रमण चढवलंय यात काही शंका नाहीये. स्ट्रायकेंडला फलंदाज देखील सज्ज. ओ सुपर शॉट आणि हा छक्का नाही तर अठ्ठा आहे. या चेंडूला आता मात्र बाहेरून मागवावा लागेल. इतकी सुंदर फलंदाजी, जबरदस्त क्रिकेटिंग शॉट, 6 धावा, सुपर षटकार. एकवीस आहेत टोटल वरती. फुलटॉस बॉल पाटनं खेळलाय, फिल्डर पाठ लागला, कोणी नाही आहे यावेळेला देखील चौकार मिळेल. बाब आपल्याला कॅपिटलाइज केलंय आणि 25 धावा या षटकातून आपण बघितलात. ईट का जवाब पत्थर से, टोटल 25 धावा. सुपर बॅटिंग, अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 25. आता 25 रन आपण पाहतोय. धावफलकावरती सध्या पाठलाग करत असताना आता विचार आपण जरूर पाहू शकतो का, भागीदारी देखील तेवढी चांगली आपल्याला पाहायला मिळाली आहे या वेळेला. या खेळ मात्र शंका नाहीये. आतापर्यंत 25 धावा, 18 त्यामध्ये सुहासच्या. तर हर्षलनं 7 धावा आपल्या संघासाठी दिलेल्या आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आता बॉलिंग मार्फत चंदू. लाईन सोडून आहे, पंचांचा वाईटचा इशारा. बॉडीपासून दूर ठेवायचा प्रयत्न होता इथे. अंपायरचा हा निर्णय, पंचांनी भूमिका दाखवलेली आहे. बघा टीम कलंबोलीचे जे प्लेयर आहेत ना, आपण थोडं वर बसा प्लीज. चला कलंबोलीचे प्लेयर आपण थोडे वरती बसा. यावेळेला पहा मध्ये स्टॉप केलं बॉलला. फिल्डिंग चांगली आहे, यात काहीच शंका नाहीये. जर आपण बघितलं तर आता जरूर 26 धावसंख्या पाहायला मिळते आतापर्यंत बॅटिंग करत असताना. समोर स्लॉट आणि त्यानंतर पाठवलं या बॉलला पार्किंग प्लॉटला. स्मॅश इट, सुपर बॅटिंग, अग्रेसिव्ह बॅट्समन आहेत आणि हर्षल भुजबळ यांची आपल्याला तेवढीच दमदार फलंदाजी पाहायला मिळते. जर या प्रकारचे चेंडू तुम्ही हर्षल भुजबळला फेकाल तर मग तुम्हाला या परिणामांना सामोरं जावंच लागेल, यात मात्र शंका नाही आहे. एकूण धावसंख्या 32 झालेली आहे. 32 32 ला आपण पाहतोय टीमची धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळते अपग्रेड झालेली असताना. चला स्पीड अप करा आता. स्ट्रायकेंडला फलंदाज तयार आता इथून खेळण्यासाठी. इथे पहा हा चेंडू चांगला चेंडू आहे, पण अगदी कोणत्या प्रकारची खून नाहीये. एकूण धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 32 झालेली आहे. आणि त्यानंतर या ओव्हर मधून कम्पॅक्ट पाहायला मिळतोय. एक षटकार आलाय, त्यानंतर 2 डॉट बॉल देखील आपण बघितले, एक वाईट बॉल देखील आला होता. ओ डीप झालाय बॉल, डीप झालाय बॉल. टप्पा अगदी आपण पाहतो की शेवटला निमुळ धावत येतोय आणि हा थोडासा ट्रबल आहे, हा थोडासा ट्रिकी आहे यावेळेला बॅटरला. ओ क्या बात है, क्या बात है. गोलंदाजी आवडले असं तर टाळा व्हायला हरकत नाही. याच गोष्टीची गरज होती. स्पेशली कमबॅकची आवश्यकता होती आणि आता कमबॅक आपण बघितला. षटकाचा जर विचार केला तर अजूनही आपण पाहतोय की या षटकातून एक बॉल शिल्लक आहे. धावा धावफलकावरती 32. या ओव्हर मध्ये धावा आपण पाहतोय अगदी
व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. यावेळेला पंच सांगतात की लाईन मिसफाईट झालाय. या बॉलवरती आपण पाहतोय की अगदी एक सिंगल न धावसंख्या 33 या आकड्यावरती आता जाताना पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि मिनिमाइज कमसे कम चौकार तरी जायचा मनसोबा आहेच खेळाडूचा. फिल्डर आहे तिकडे पवन सर. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक रन आपण तिकडे पाहतो आता धावफलकावरती. आणि इथून आपण जर विचार केला 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. पस्तीस धावांची गरज आहे 12 चेंडू आता, कारण धावसंख्या 34 झालेली आहे. म्हणजे निम्मा पडला आतापर्यंत इथेच गाठलाय. दुसरा षटक कमालीचा आहे ज्यांनी रॉयल खारघरला आपण पाहतो की कमबॅक दाखवला. यात काही मात्र शंका नाहीये. आणि आता इथून आपण जर पाहिलं तर निम्मा पल्ला गाठायचा आहे. तिकडे कलंबोली 11 कलंबोली संघ वाट बघतोय की कुठला संघ आमच्या भेटीला येणार फायनल खेळण्यासाठी. हर्षल भुजबल हे फलंदाज मधल्या मध्ये म्हणेन की दुवा राहतील. आणि त्यांच्यासाठी हा बॉल पाठवलाय जय बापदेव क्रीडांगण पोदीच्या. अगदी आपण पाहतोय मोठ्या कटआउटच्या अलीकडच्या बाजूनं सीमा पल्ल्याड. धावा 4 चौकार. सुपर क्वालिटी ब्रिलियंट फटकेबाजी पाहायला मिळते. फ्लातून स्ट्रोक धावा देऊन जाईल यावेळेला. 38 वरती संघ जाऊन पोहोचला. मोठी जबाबदारी आता हर्षल भुजबल वरती. आणि अगदी आपण पाहतो की पहिल्या फळीमध्ये तो जबाबदारीचं ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या सुरुवातीच्या षटकाला कॅपिटलाइज केलं. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं की त्याला मिनिमाइज धावसंख्या मात्र आपण पाहिलं घेताना थोडासा कमबॅकची आवश्यकता होती. आणि आता सुरुवात केलेली आहे. स्लोवर बनाय दे दनादन आणि खा खनाखंड ठोकलाय. आणखीन एक चौकार. 10 चेंडू आणि आता 27 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉलवरती आपण पाहतो आक्रमण करायचा प्रयत्न आता. आणि यापेक्षाही वेगळा पर्याय नाहीये. आणि हर्षल मध्ये ती ताकद आहे, ती क्षमता आहे. स्लोवर वन बॉल्स वरती तो आक्रमण सातत्यानं चढवतो. स्ट्रायकला तयार असेल हर्षल. आखूड टप्प्याचा दिशा दिली आहे. क्लिअर शॉट. बंदुकीतून गोळी. सुसाट वेग. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकारांची हॅट्रिक प्राप्त करतोय आता इथून बॅटिंग करत असताना हर्षल भुजबल. सुपर बॅटिंग हर्षल भुजबलची. भुजबल ऑन फायर. राजकीय स्थितीच्या वरती छगन भुजबल आणि आता इथे आपण पाहतो मैदानावरती क्रीडांगणामध्ये हर्षल भुजबल. तफावत माजवली आहे. 46 धावा टोटल वरती आता आपल्याला पाहायला मिळाल्यात. 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. मॅच आता थोडी इझी झाली आहे. क्लोज कीपर चेंडू आणि हा चेंडू आपण पाहतोय अगदी जरूर पाहायला मिळेल. पंच वळालेत आणि पंचांचा वाईटचा इशारा. रणमंत्र बदललाय. थोड्या वेगळ्या रणनीतीनं चाललेत. कारण ज्या वेळेला टीम मीटिंग झाली प्रत्येकाने चर्चा केली की आज आपण चांगले आशीर्वाद घेऊन आलेलो. स्पेशली आखूड टप्प्याचा आणि बॉलला पाठवलंय. आवाज आला इकडून तिकडून आणि बॉलला पाठवलंय डायरेक्टली चिपलून. सुपर फटकेबाजी. 6 धावा इथे येतील या बॉलवरती. आणखीन एक षटकार. आता फक्त आणि फक्त 16 धावांची गरज आहे. येणारे बॉल बाकी आहेत 8. कोणी विचारही केला नव्हता की हा सामना इतका रंगेल. परंतु रंगेल ते क्रिकेट नाही असं म्हणतात आणि रंगणार नाही ते क्रिकेट नाही असंही म्हणतात. यावेळेला देखील आणखीन एक वन्स अगेन अँड वन मोर टाइम. वन मोर 6. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. रो मध्ये 2 षटकार सलग पाठवले आणि 7 चेंडू 10 धावांची गरज.
पुढचा बॉल. यावेळेला पहा हा फटका खेळलाय, फिल्डर आहेत आणि कॅच चाललेली आहे तिकडे. सापडला अखेरकार. आता 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. आता अखेरच्या षटकामध्ये आपण पाहतोय 6 बॉलला 10 धावांची गरज नाही. आधी चर्चा केली होती की रंगणार नाही तर क्रिकेट नाही. आता मजा येणार आहे कारण महत्वाचा फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आता आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला सचिन, तर स्ट्राईक एंडला सुहास असणार आहे, ज्यानं 3 चौकार 1 षटकार ठोकलाय. म्हणजे 4 मध्ये आतापर्यंत त्यानं 3 चौकार आणि 1 षटकार मारलेला. लास्ट ओव्हरसाठी माऊली अंतिम षटकासाठी आता आले. साला धाव वाचवतील का प्रश्न बऱ्याच ओघ आहे क्रिकेटमध्ये. नजाकत आहे, क्रिकेटला रंग भरले गेलेत आणि अतिशय सुंदर अशी मॅच आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतात. कारण इथून जिंकणारा फायनल मध्ये जाणार आहे. एवढी चांगली सेमीफायनल नसेल मग काय मजा, आणि ती मजा आणली आहे मॅचला छगन. हर्षल भुजबलनं पहा सिंगल जरूर पाहायला मिळेल. सेकंडचा कुठलाही कॉल नाहीये. जस्ट 15 रन इज देअर. धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवायचा प्रयत्न आपण पाहतोय. आता येणारे 5 बॉल आणि 9 धावांची गरज. त्यावेळेला लाईन सोडली पण वाईटचा इशारा करतायत. 5 चेंडू आणि आता 8 धावांची गरज आहे. या वेळेला सुपर शॉट, मेंटी जामून स्ट्रोक.